तुम्ही कधी पेरूची चटणी केली आहे का? किंवा मी पेरूची कोशिंबीर केलेली आहे. तर त्याला तुम्ही काय आता अमरूद म्हणाल किंवा आम्ही तर आता गावाकडे पेरूच म्हणतो. तर इथेही आता ते खूप इंग्लिश वर्ड वगैरे आता श्रीषा वगैरे इंग्लिशच वर्ड यूज करते. तर तरीही मी तिला अजूनपर्यंत पेरूच म्हणत असते. सो चला आज ना की मी पेरूचं कोशिंबीर ही खूप वेळा केलेलं आहे. आणि ॲक्च्युली ना की मी पेरूसुद्धा ऑनलाईन मागवून घेतलेलं होतं. त्यातलं 2 आम्ही खाल्लेलं होतो. एक ॲक्च्युली पिकत होता. पिकलेले पेरू खरंच आवडत नाही, म्हणून विचार केला की चला आपण त्याची दुसरी काहीतरी रेसिपी करू. सो त्यासाठी विचार केला की आपण चटणी करू त्यासाठी. तर इथे मी कोथिंबीर चिरून ठेवलेली आहे, परत आलं आहे, इथं मी घेतलेलं आहे, बडीशेप घेतलेला आहे आणि मिरचीही मी 2 चिरून घेतलेलं आहे. आणि नंतर आपल्याला चटणीही घालायचं आहे. का तर सांगते, कारण मिरची तिखट नाही आहे. तिखट जर असेल तर चटणी तुम्ही नंतर प्रमाणशीर पद्धतीने घाला. आणि इथं मी व्हिनेगरसुद्धा घेतलेलं आहे आणि रेसिपी तुम्हाला मी दाखवेनच पुढं. चला तर मग पटकन बघू. अरे मी विसरूनच गेले, तुमचं आपल्या नवीन अशा ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. चला तर मग आजचा दिवसही तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ दे, हीच ईश्वराचरणी प्रार्थना आहे. आणि ॲक्च्युली मला ना की तुम्हाला असं सांगितल्याशिवाय म्हटल्याशिवाय माझाही दिवस खरंच खूप चांगला जात नाही असं मला वाटतं. आणि रोज आजकाल ना की सवय होते की आपल्या सगळ्यांच्याबरोबर बोलायला वगैरे आणि छान आपली युट्यूब फॅमिली तयार होते ना, तर खरंच खूप भारी वाटत आहे. एक वेगळंच समाधान मिळत आहे. मी माझ्या डेली लाईफमधलं जे काही मला शेअर करावं वाटतं तर मी ते करते. रेसिपी असेल, छान छान मुवमेंट्स वगैरे असतील, श्रीषाबरोबर असतं तर तेही मी करत असते. सो मला खरंच खूप भारी वाटतं. आणि तुमचाही छान दिवस आनंदात आणि मजेत जाऊ दे, हीच ईश्वराचरणी प्रार्थना आहे, असंच मलाही वाटत राहतं. चला तर पटकन आपण ना की रेसिपीकडे बघू. पेरूचं चटणी बनवायचं आहे आपल्याला. तो तेल गरम केलेलं आहे, 2 चमचे इथे मी तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी आलं किसून नाही घेतलं, चिरून घेतलेलं आहे. सो चिरलेलं आलं त्यामध्ये मी टाकलेलं आहे आणि थोडंसं फ्राय झालं ना तर त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मिरची. बट तुम्ही मिरचीचं बघा, जर तिखट जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही मिरची तिखट नंतर कमी घाला. तर इथं मी बडीशेपसुद्धा घातलेली आहे आणि नंतर ना बडीशेप घातल्यानंतर आपल्याला मिरची घालायचं आहे. आणि जरी लाल मिरची असतील ना तरी तुम्ही घातला तर अतिउत्तम. माझ्याकडे ग्रीन मिरच्या होत्या आणि हे तिखट नव्हतं म्हणून मी इथं घातलेलं आहे. आणि नंतर ना तिखट थोडासा कमी घालू. आणि जर तिखट असेल तर नंतर ना जरी तिखट तुम्ही नाही घातला तरी चालेल, तुम्हाला ते पुढे स्टेप्स दिसूनच येईल. तर इथं मी पेरू असं मस्त असं चिरून घेतलेले आहे आणि तुम्हीही चिरून घ्या. जर पिकत असतील तर पटकन भाजी काढा. आणि ॲक्च्युली ह्यामध्ये पिकताना ना की किडे होण्याची खूप शक्यता असते, त्यामुळे व्यवस्थित नीट असं आपल्याला ते कापून घ्यायचं आहे. ॲक्च्युली कच्चे पेरूज मला खरंच खूप खायला आवडतात, त्यामुळे त्या कच्च्या पेरूचं मी काहीही बनवत नाही. ना कोशिंबीर बनवायचं, ना ज्यूस बनवायचं, ना चटणी वगैरे. कच्चे पेरू जर असतील ना तर मी तसंच खात असते. बट हे असे काहीतरी असलं तर की टाकण्यापेक्षा असं वाटतं की चला काहीतरी एक नवीन मेनू बनवू आणि खाऊ. प्रत्येकांच्याकडे वेगळ्या पद्धतीनं भाजी वगैरे करतात किंवा कोशिंबीर करतात किंवा चटणी करतात. तर मी अशा पद्धतीनं करते. सो कशी वाटते तर तेही तुम्ही नक्की सांगा. आणि तुम्ही कोणत्या पद्धतीनं करता तर तेही मला सांगा. तर ॲक्च्युली भाजी करताना किंवा चटणी करताना कोणी शेंगदाण्याचं कूटसुद्धा यूज केलेलं असतं. तर मला काय वाटतं की शेंगदाण्याचं कूट म्हणजे एक भाजीचा प्रकारच तो होऊन जातो. त्यामुळं मोस्टली अशा ह्याच्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट अवॉइड करते. सो तुम्ही कोणत्या पद्धतीनं करता तर हे मला खरंच नक्की सांगा. आणि मस्त असं छान फ्राय करून घ्या. आणि फ्राय करून झाल्यानंतर ना आपल्याला त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे, चटणी टाकायचं आहे. मीठ आता तुम्ही तुमच्या अंदाजानुसार बघा. थोडंसं एक बाईट खाऊन बघा की आपलं पेरू गोड आहे की कमी गोड आहे, साखर घालावं लागेल का, किंवा मिठाचा पण एकदा अंदाज आपला चुकत असतो. त्यामुळे तुम्ही ना की एकदा टेस्ट करा कसं आहे, त्याच्याप्रमाणे आपल्याला ते जिन्नससुद्धा आपण घालू शकतो. तर मीठ इथं मी थोडंसं घातलेलं आहे. मिठाचं माझं माहीत नाही का की चमच्याने वगैरे मला खरंच घालता येत नाहीत, मी तर हातानंच घालत असते, त्याशिवाय मला माझा अंदाजच लागत नाही. आणि चमच्यावर वगैरे घातलं ना तर मला नंतर परत एकदा टेस्ट करून बघावं लागतं की अरे खरंच आपलं चटणी मीठ वगैरे व्यवस्थित झालं आहे की नाही. सो चला पटकन आता आपण ह्यामध्ये चटणी टाकून घेऊ. तर ॲक्च्युली चटणी पण तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घाला. तर मी हे सगळ्या गोष्टी अंदाजानुसार का सांगते तर ॲक्च्युली आपण ह्यामध्ये मिरची घातलेलं आहे. मिरची तिखट असतं, त्यामुळे तिखटचं प्रमाण बघा तुम्ही किती असेल. कमी तिखट असेल तर चटणी तुम्ही घालू शकता. प्रत्येकांची टेस्ट वेगळी असते, कुणाला तिखट आवडतं, कुणाला गोड आवडतं, त्यानुसार मी फक्त सांगते. मी इथे चटणी लाईव्ह दाखवलेलं आहे किती घातलेलं आहे, कारण मिरचीसुद्धा मी ऑलरेडी घातलेलं आहे आणि माझी मिरची थोडीशी तिखट कमी आहे, त्यामुळे चटणी घातलेली आहे. तर आमच्या घरामध्ये तिखटचं प्रमाण जास्त झालं तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही आहे.
पण तिखट कमी असू नये असं असतं. थोडंसं ह्यामध्ये विनेगरसुद्धा घाला तुम्ही, त्यामुळे टेस्ट एकदम भारी आणि भन्नाट आणि खरंच खूप छान होते. जिभेचे आपण चोचले पुरवत असतो, पण अशा पद्धतीने पण आपण जिभेचे चोचले पुरवले ना तर वाव, काय खरंच म्हणजे काय म्हणतात ना की असे रोज एक काहीतरी बनवून खाणं घरच्या घरी आणि नवीन असं काहीतरी ट्राय करणं, ह्यामध्ये पण खरंच खूप समाधान आहे. आणि बाहेरच्यापेक्षा मला वाटतं की घरीच आपण खूप अशा पद्धतीनं करून खात असतो वगैरे. सो अशा पद्धतीने तर आपली पेरूची चटणी तयार झालेली आहे. नक्की एकदा करा, मलाही सांगा तुम्ही कशा पद्धतीने करता वगैरे, आणि अशा पद्धतीने करून टेस्टसुद्धा बघा, तुम्हाला खरंच खूप आवडेल. तर ॲक्च्युली आपल्याला केकसुद्धा बनवायचा आहे, सो त्यासाठी ही माझी धडपड. चला मग पटकन केक बनवू. तर केक मी कोणासाठी बनवते तर मी सांगेनच पुढे. तर आपल्याला ना की मी म्हटलेलं होतं की केकचं मटेरियल मी जेव्हा मला ऑर्डर येतं ना तर त्याच वेळेला जात असते. जवळ आहे, काही खूप लांब नाही आहे, म्हणून मी करत असते. कारण विनाकारण वेस्ट जाण्यापेक्षा की असं आहे की मी जाऊन घेऊनच येत असते. आणि ताजं मटेरियलचं केक हा खरंच खूप छान ताजा असतो. तर ॲक्च्युली आज असं झालेलं आहे ना, मला चॉकलेट केक बनवायचा होता, त्यामुळे मला ना क्रीम मिळाली. क्रीम थोडीशी होती घरामध्ये, सो त्यामुळे त्याचं माझं चालून गेलं. नंतर ना एकही क्रश मला मिळालेलं नाही आहे, कारण माझे सगळे क्रश एक्सपायर झालेले होते, त्यामुळे मी एक्सपायर झालेले यूज करत नाही आहे. त्यामुळे मला थोडासा प्रॉब्लेम आला, म्हणून मग आता काय करू काय समजेना. तर मग विचार केला की चला आपण रसमलाई केक बनवू. सो रसमलाई केक बनवण्यासाठी मी बेकरीतनं जाऊन रसमलाई घेऊन आली, आणि क्रशच्या ऐवजी ते रसमलाई सिरप असतं ना किंवा त्याच्याबरोबर जे लिक्विड देतात ना, तर ते करायचं असं माझा विचार केला. पण हा केक खरंच खूप स्पेशल आहे. तर मी प्राजक्तासाठी केक बनवते. तिचा बड्डे झाला, बट तिचा बड्डे वीकडेजमध्ये होतं आणि त्यांनाही सुट्टी नव्हती, आपल्या साहेबांनाही सुट्टी नव्हती, म्हणून विचार केला की आपण सॅटर्डेला वगैरे आपण सेलिब्रेट करू. सो त्याच्यासाठी ही आपली तयारी सुरू आहे. छान असं मी केक बेक करून घेतलेलं आहे. तर ते ॲक्च्युली विसरून गेलं. म्हणजे कसं असतं माझं प्रत्येक कामामध्ये ना की पटकन आवरायचं हे असं असतं. आता मे बी सगळ्यांचं होत असेल असं, जास्त त्यामध्ये वेळ घालवत बसायचं नाही आहे. काम तर आपलं चांगलं असतं, आय नो, त्या गोष्टीमध्ये काही डाऊट नाही आपल्याला, बट ना की खूप काम फास्ट करत असते आणि मी सायमल्टेनियसली गोष्टी करत असते, जेणेकरून 1 तासामध्ये पण सगळं आवरेल अशा ह्या पद्धतीने मी बघत असते. तर त्यामुळे तो व्हिडिओ राहून गेला. म्हटलं की चला आता आपण घेऊ व्हिडिओ म्हटलं, म्हणून मग परत आणि सुरू केले. तर हे मी आणलेलं होतं बाहेरून, बेकरीमधूनच आणलेले होते रसमलाई. सो चला, हे अशा पद्धतीने मी थोडंसं त्यामध्ये घातलेलं आहे, आणि नंतर आपल्याला परत क्रीम घालायचं आहे, आणि जे आपल्याला रसमलाई दिलेले आहेत ना तर तेवर आपण डेकोरेशनसाठीही यूज करू. तर ॲक्च्युली मला असं वाटलं की आपण कुठलीच गोष्ट जर आपल्या मनात असेल ना करायची, तर काहीच अवघड नाही किंवा अशक्य असं काहीच नाही आहे. त्यामुळे फक्त म्हणतात ना ते लॉ ऑफ अट्रॅक्शन, किंवा जेवढं तुम्ही पॉझिटिव्ह विचार करताना मनामध्ये तशा गोष्टी होत असतात वगैरे. सध्या खूप प्रयत्न मी तसं करत आहे, आणि एकदम पॉझिटिव्ह राहायचे विचार, किंवा आपल्याला जे हवं ते आपण लिहून काढायचं. लिहिण्याने पण खरंच खूप फरक पडत असतो. त्यामुळे तुम्ही ना की लिहायची प्रॅक्टिस ठेवा. मलाही म्हणजे मध्ये आधी लिहित होतो, मध्ये सगळाच गॅप पडलेला आहे, कारण कामाचं लोड वाढलं, श्रीषाचं सगळ्या गोष्टी बघितल्या ना की आपण आपल्याकडे इग्नोर करत असतो. बट नाही, आपल्याला एक स्वतःसाठी पण वेळ द्यायचा आहे. त्यामुळे कुठलीही अशक्य गोष्ट हे शक्य आपल्याकडं होतच असते, असं मला तरी वाटत असतं. चला, झाला आता हे तरी आपला लेयर्स तयार करून घेऊ पटकन. आणि काहीतरी सांगायचं होतं मला, खरंच विसरलं, बोलता बोलता त्या गोष्टीतनं परत विसरून गेलं. बरं चला, आपण बोलूच, आणि परत आपण तर काय नेक्स्ट व्हिडिओमध्ये वगैरे जरी लक्षात आलं तर आपण बोलू. पण मला फक्त वाटतं की अशक्य अशी कुठलीच गोष्ट नाही आहे. जे मनात तुम्ही ठरवता ना तशा पद्धतीनं तुम्ही ना इमॅजिन करा आणि लिहायला सुरुवात करा. सगळ्या गोष्टी आपोआप होऊन जातात. आणि लोकांचा खरंच विचार करू नका यार. लोक चांगलं झालं तरी बोलतात, वाईट झालं तरी बोलतात. त्यामुळे लोकांचा जास्त आपल्याला विचार नाही करायचा आहे. आपल्याला जे योग्य वाटते, आपल्या फॅमिलीसाठी काय चांगलं आहे ना, इतकंच करायचं आहे. तर हे अशा पद्धतीनं तर माझं झालेलं आहे. आता मी ना की थोडंसं सेट करते केक, आणि आत फ्रीजमध्ये ठेवून देते क्रमकोट करून.
फायनल डिझाईन तर तुम्हाला नंतर दिसेलच. आणि रसमलाई केक मी खूप दिवसातून बनवते, कारण बाकीच्या सगळ्यांना स्ट्रॉबेरी, ब्लॅकबेरी किंवा बटरस्कॉच, पायनॅपल केक ह्या पद्धतीनं आवडत होते किंवा चॉकलेट्सचे केक वगैरे असे आवडत होते. त्यामुळे रसमलाई केक मी खूप दिवस झालं बनवलेलं नव्हतं, पण मला बनवायचं होतं, कारण माझ्या बड्डेला आपल्या आदिती, स्वाती आणि श्रुतीने मला रसमलाई केक घेऊन आलेले होते. सो मला खरंच खूप आवडलेलं. म्हटलं की नाही आता मीही एकदा रसमलाई केक बनवते. सो तीच वेळ आली जे होतं चांगल्यासाठी. मी ॲक्च्युली थोडंसं विचार करत होता की प्राजक्तासाठी चॉकलेटचा केक बनवू, बट मला बाकीचे मटेरियल्स वगैरे पण काही मिळालेच नव्हते. मग म्हटलं की बरं ठीक आहे, चला आपल्याला आता रसमलाई केक करू. लक्षात आल्यानंतर ना की आपण करू शकतो रसमलाई केक. सो अशा पद्धतीनं तर तयार झालेलं आहे. थोडंसं पसाराकडे इग्नोर करा, कारण बाकीच्या सगळ्याच गोष्टी सायमल्टेनियसली मी करत आहे आणि पटकन फ्रीजमध्ये ठेवून देऊ. आणि परत बाकीचं आपल्याला व्हिडिओ एडिटिंग वगैरे बाकी सगळ्या गोष्टी आहेत. प्लस श्रीषाचा आपल्याला अभ्यास घ्यायचा आहे, कारण श्रीषाची एक्झामसुद्धा सुरू आहे म्हणून. आणि नेक्स्ट पार्टमध्ये किंवा नेक्स्ट आपल्या व्हिडिओमध्ये ना की मी आपलं सेलिब्रेशन दाखवते. सो आता मी फक्त डिझाईन दाखवून देईन, कारण परत व्हिडिओ खूप लेंदी होता कामा नये. आणि त्यामुळे मी विचार केला की आपल्या नेक्स्ट पार्टमध्ये आपलं बड्डे सेलिब्रेशन होईल. सो कसा वाटतो आहे तर मला नक्की सांगा. मध्येच थोडेसे श्रीषासुद्धा आलेली आहे, कारण केक म्हटलं की लगेच पळत येते श्रीषा, कारण तिला क्रीम खायची खूप इच्छा असते. आई मला क्रीम दे, क्रीम दे. मग मी म्हटलं तिला केक तुलाच खायचा आहे, कारण प्राजक्ताचं, प्रशांतचं केक ना की निम्म श्रीषाच खात असते. सेलिब्रेशनसुद्धा तीच करत असते, असं तिचं असतं ते. सो चला मग आता इथेच मी थांबते आणि नंतर ना भेटूच आपण फायनल डिझाईनच्या वेळेला. 3 तासानंतरनं मी बाहेर काढले केक आणि मग म्हटलं की चला आता फायनल टच देऊ. क्रमकोट करून ठेवलेले होते आणि म्हटलं की आता फायनल टच करू. डिझाईन वगैरे असं काही सुचवलेलं म्हणजे किंवा लक्षात नाही एवढे, बट म्हटलं की जसं आपल्याला सुचेल तसं आपण करू. तर ॲक्च्युली ते खूपच आपला बेस हलत होता, म्हणून त्याच्या खाली आपलं एक श्रीषाचं शर्टच दिसलं म्हणून ठेवलं. आता ते धुवायलाच ठेवणार आहे मी, म्हणून म्हटलं की चला ठेवून देऊ. सो चला आपण आता क्रमकोट तर झालेलं आहे. आपलं बेस खरंच खूप छान झालेलं आहे. आणि नंतर असं जर क्रीम व्यवस्थित झालं असेल आणि एकदम सेट झालं ना तर केक करायला खरंच एक खूप छान मजाच येते. तर ॲक्च्युली आपला आहे रसमलाई केक थोडासा येलोइश कलरमध्ये असतं, म्हणून मी कलर काही जास्त ड्रॉप्स वगैरे टाकलेले नाही आहे, थोडंच टाकलेलं आहे, बट त्याचाही कलर येलोच झालेला आहे. बट चला काहीतरी आपल्याला करायचंच आहे वेगळं, असं म्हटलं जसं सुचल तसं करू. आणि प्राजक्तासाठी केक बनवते तर म्हटलं की डिझाईनची काही असं जास्त खूपच डिझाईन करावं असं काहीच नाही आहे. फक्त एवढंच आनंद आहे की तिच्या बड्डेसाठी मी केक बनवते, हेच खूप आपल्याला आनंद असतं. विचार करा ना की आपल्या बेस्ट फ्रेंडला आपल्या हातनं केक बनवून, वाव किती भारी ना. असतं यार, खरंच खूप असतं. बट चला आता ते केक जेव्हा खाईल ना तर त्यावेळेला आपण तिचे रिव्ह्यू घेऊ, आपण फीडबॅकही घेऊ आपण की तिलाही कसं वाटतं वगैरे. तर एका पेपिंग बॅगमध्ये मी ना की येलो कलर ऑलरेडी आधी आपण करून घेतलेलं क्रीम होतं ते घातलेलं आहे, नंतर थोडंसं व्हाईट कलर घातलेलं आहे आणि नवीन असं काहीतरी डिझाईनसाठी असं माझ्या डोक्यात आलं, एकदमच टूप पेटली. म्हटलं चला हे बघा व्हाईट आणि येलो कसा मिक्स झाला आहे ना. ॲक्च्युली ना की थोडंसं उलटं मी केलं असतं तरी चाललं असतं, म्हणजे व्हाईट ह्या साईडला घेऊन आतमध्ये येलो कलर दिला असता तरी चाललं असतं. बट ठीक आहे, उलट हे पण खूप छान दिसते. आणि मला आता ना की ह्याच्यावरनं असं वाटत आहे की थोडंसं मी मेकअप कोर्स पण करायला हवं, कारण मी जे काही डिझाईन म्हणण्यापेक्षा ना की हे केक बनवताना पण ना की सुरुवातीला मी खूप लवकर शिकले, म्हणजे माझा हात खूप लवकर बसला. तसंच मेकअपच्या बाबतीत पण वाटतं आहे मला की थोडंसं मेकअप आर्टिस्ट वगैरे झालं असतं ना तर खूप अजून छानही करू शकले असते. आणि हे सगळं माझं ॲटोमॅटिकली खूप काही प्रॅक्टिस आहे असं नाही आहे, जस्ट मी शिकल्यानंतरच मी स्वतःच घरीच करत होते, असं काही ऑर्डर वगैरे घेत नव्हते. नंतर मग फक्त श्रीषाच्या बड्डेला किंवा आपल्या घरी आपल्या भाऊच्या बड्डेला, असंच मैत्रिणींच्या बड्डेला वगैरे एवढंच करायचे, जास्त असं काही नव्हतं. मग नंतर असं सोसायटीमधले म्हणायला लागल्यावर मग मी ऑर्डर्स घ्यायला लागले, तू बनवून देशील का वगैरे, अशानंच सुरुवात झालेली आहे. एक हाऊस म्हणून किंवा श्रीषाला थोडंसं घरातलं काहीतरी मला असं खायला द्यायचं होतं म्हणून मी शिकलेले होते. बट असं तरी झालं, बट माझा हात पण खरंच खूप छान लवकर बसला असं वाटतं. म्हणजे सुरुवातीला बेसिक ज्यावेळेला असतं त्यावेळेला थोडंसं इधर उधर होतं की डिझाईन्समध्ये किंवा थोडंसं फिनिशिंग वगैरे, बट मला वाटतं की नाही मला तेवढं जमतं आहे असं मला वाटतं. बट चला, डिझाईन सगळ्यांना आवडले असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. अँड थांबू आता इथेच. लॉट्स ऑफ लव्ह फ्रॉम नायकांची सोनाली. बाय बाय.